देवाघरी गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती लाभावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी नैवेद्य दाखवला जातो. हा विधी पितरांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यांना मोक्ष मिळावा यासाठी केला जातो. या काळात सात्विक मांसाहार नसलेले भोजन बनवून पितरांना अर्पण केले जाते, असे मानले जाते की यामुळे पूर्वज प्रसन्न होतात. नैवेद्य दाखवण्याचे महत्त्व. 1. आत्म्याला शांती. पितृपक्षात नैवेद्य दाखवून पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त केले जाते आणि त्यांना शांती मिळवून दिली जाते. 2. कृतज्ञता व्यक्त करणे. हा काळ आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो, त्यांना आदर देण्याचा असतो. 3. आशीर्वाद मिळवणे. नैवेद्य दाखवल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुखद समृद्धी येते असे मानले जाते. आणि 4. श्राद्ध विधीचा भाग. नैवेद्य दाखवणे हा श्राद्ध विधीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो पूर्वजांना अन्न अर्पण करण्यासाठी केला जातो. नैवेद्यासाठी काय करावे? सात्विक भोजन. या काळात मांसाहार टाळून सात्विक पदार्थांचा नैवेद्य बनवला जातो. प्रसाद म्हणून ग्रहण करणे. नैवेद्य दाखवल्यानंतर तो कुटुंबातील सदस्यांना किंवा इतर नातलगांना प्रसाद म्हणून वाटला जातो, असे काही वेळा केले जाते.